नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने हाहाकार। माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची पाहणी। नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, आखातवाडे, खर्दे या गावांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला। त्यामुळे घरांसह शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। त्यांनी पडलेली घरे, उडालेली पत्रे आणि वाहनांचे नुकसान पाहिले। नागरिकांनी शासनाकडून तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी गावित यांच्याकडे केली। शेतकऱ्यांनीही शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी केली। या वादळामुळे पूर्व भागातील 9 गावांमध्ये एकूण 122 घरांची पडझड झाली। या व्यतिरिक्त खर्दे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भील वय 24 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे चुलत भाऊ दिनेश बन्सीलाल भील जखमी झाले। सायंकाळी 5:30 वाजता आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी खर्दे गावात जाऊन मयत निलेश भील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र त्यांना दिले। यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, वैंदाणे गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे, सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी, खर्दे गावचे सरपंच नितीन पाटील, नायब तहसीलदार नितीन पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार। सहसंपादक अनिल बोराडे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये परवा रात्री वादळ आणि अवकाळी पाऊस आला। त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 9 गावांमध्ये जवळजवळ 122 घरांची पडझड झालेली आहे। त्याच्यात काही पत्रे उडाले, त्याच्यात काही जखमा झालेले आहे। त्याचबरोबर वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं, त्या वादळामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली। त्या झाडांच्या पडझडीमुळे आणि बाकीच्या या वादामुळे पोलसुद्धा पडलेले आहेत। काही पोल झाडांमुळे पडलेले आहे, काही वादामुळे पडले आहे। अशा प्रमाणात मोठं नुकसान विजेचे सुद्धा झालेलं आहे। त्याचे दुरुस्तीचं काम वेगानं चालू आहे आणि त्याने 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होईल। त्याने गावाची जी वीज वगैरे गेलेली होती, ती वीज एका दिवसामध्येच त्याने ती सुरळीत सुरू केलेली आहे। आता दुसऱ्या दिवशी ते शेतामधली काही झाडांमुळे पोल पडले, ते उभे करण्याचे काम त्याने सुरू केलेले आहे। त्याचबरोबर लोकांनी पपया असतील यांची रोपं लावलेली होती, ती रोपंसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहे। तर या सर्वांचे आम्ही पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते। त्यांनी ते पंचनामे सर्व करून त्याचे मदतीसाठी आपण पाठवलेले आहेत। जो मृत्यू पडला भील नावाचा आमचा एक बांधव, त्याला आम्ही तातडीची 4 लाखांची मदत शासनातर्फे केलेली आहे। अशा पद्धतीने ताबडतोब घरांचं असेल, त्याचबरोबर शेतीचं असेल, त्यांचे पंचनामा झाल्याबरोबर त्यांना मदत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार।